नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शरद अडसूळ, राहणार मिडसांगवी, भगवानगडाच्या पायथ्याजवळ गाव आहे माझं, जिल्हा अहिल्यानगर। मी स्वतः एक डाळिंब शेतकरी आहे। 2008 पासून माझ्याकडे डाळिंबाचे झाडं आहेत। आज तागायत माझ्याकडे 7-8 हजार डाळिंबाचे झाडं आहेत। 2 वर्षापूर्वी डाळिंबाचे प्रॅक्टिस करत असताना मला माझ्या स्वतःच्या प्लॉटवर तेल्याची समस्या जाणवली। कारण सध्या तेल्याचा प्रसार आणि तेल्यापासून होणारं नुकसान ही खूप मोठी अडचण होत चालली। त्याचबरोबर मी एक डाळिंब कन्सल्टंट असल्यामुळे मला आजूबाजूला पण काही ठिकाणी तेल्या जाणवला। मी खूप परेशान झालो की आता ह्या समस्येला काय करायचं किंवा याच्यावर उत्तर शोधणं हे माझ्यासाठी खूप मुश्किल झालं। पण पांडुरंगाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने माझी भेट डॉक्टर प्रकाश मराठे सरांशी झाली आणि त्यांनी मला ब्लाइट सीजर 1 आणि ब्लाइट सीजर 2 असे औषधांचे नाव दाखवले किंवा अवेलेबल करून दिले। तरी पण काही मनाला असं काही म्हणजे समाधान वाटेना की तेल्यात जाईल नाही जाईल। पण डेअरिंग करून सरांकडून औषधं मागवली। प्रथम ब्लाइट सीजर 1 नंबरचा स्प्रे घेतला। त्यांच्या सांगितल्याप्रमाणे हा ब्लाइट सीजर 1 नंबरचा स्प्रे आदल्या दिवशी आज घेतला। त्याच्यानंतर एक दिवस जाऊन ब्लाइट सीजर नंबर 2चा स्प्रे घेतला। त्यानंतर एक 5 दिवसामध्ये माझ्या झाडावरची आणि खोडावरचे पूर्ण डाग हे काळपटपणा त्यांचा कमी होऊन पांढरे झाले आणि अशा प्रकारे ते जळून गेले। आणि मग मी हाच प्रयोग इतर शेतकऱ्यांच्या ठिकाणी केला। आज ह्या शेतकऱ्यांकडेच आलो आहे, तर त्या शेतकऱ्यांना पण जो काही प्रयोग केल्यानंतर रिझल्ट आला तर तो तुम्हाला समोर दिसत आहे। आज तागायत ह्या झाडावर पूर्ण डाग जळालेले आहेत आणि याच्यावर माल पण आहे आणि अजूनपर्यंत ह्या पानावर किंवा फळावर कुठलाही डाग दिसलेला नाही। त्याच्यामुळे मी तरी आजच्या कंडिशनला खूप समाधानी आहे आणि मी डॉक्टर मराठे सरांचे पण खूप खूप धन्यवाद मानतो आणि ब्लाइट सीजर 1 आणि 2 याचे पण खूप खूप धन्यवाद मानतो। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक सल्ला पण देऊ इच्छितो, एक शेतकरी म्हणून सल्ला देऊ इच्छितो, एक कन्सल्टंट म्हणून सल्ला देऊ इच्छितो की जे तेल्याला घाबरून काही लोक बागा उपटायला निघालेले आहेत, त्यांना मी असं म्हणेल की तुम्ही बागा न उपटता 1 वर्ष तुम्ही वेळ द्या। त्याला ब्लाइट सीजर 1-2 चे हात घेऊन बघा। आपण असे बी नाहीतरी इतर स्प्रेवर खूप खर्च केलेला आहे, नाही म्हणून तुम्ही एकदा हा प्रयोग करून पहा। तुम्ही 100%